असं एकूण स्वभाव असे संस्कार असल्यामुळे या सगळ्या मंडळाच्या कामात मी स्वतःला झोकून दिलं. आणि म्हटलं तर ही काही सरकारची नोकरी नाहीये, हे सभापती पद ही नोकरी नाहीये. ते एका अर्थाने हे तुमचं एक निष्ठापूर्वक करणारं तुमचं एक कार्य आहे. आधी आपला जो घोषणा होती ती खादी फॉर नेशन, नंतर मग ती झाली खादी फॉर फॅशन, आणि आता प्रधानमंत्री म्हणतात आताचा जो फेज आहे तो खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी, यशोशिखरजी मन स्थिरवी, हाती असू द्या यश मिळवण्या, अशी अशी यशाची गुरु किल्ली, अशी अशी यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीमध्ये आज आपण महाराष्ट्र राज्याच्या खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्रीयुत रवींद्र साठे यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून व्यवसायाकरताच्या वेगळ्या वेगळ्या दिशा, आयाम हे समजून घेणार आहोत आणि ऑफकोर्स त्यांच्याबद्दलही काही समजून घेणार आहोत. तर नमस्ते रवींद्रजी. नमस्ते. वेलकम. आमच्या ह्याच्यामध्ये आपलं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. नमस्ते. नमस्ते. येस. मी पहिल्यांदा तुम्हाला एक विचारीन की खादी ग्रामोद्योग मध्ये तुमची एंट्री कशी झाली? जनरल सरकारी नोकरी करायची म्हणून का खादी करता किंवा छोट्या व्यवसायांकरता काहीतरी विशेष आवड असल्यामुळे? सांगतो. तुमचा प्रश्न अतिशय मनाला भावणारा आहे. मी एकतर माझी सामाजिक कार्याची पृष्ठभूमी आहे. मी 30 वर्ष एका प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेत काम केलं. त्या संस्थेचं नाव आहे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी. इथे मी 30 वर्ष काम केलं आणि आता त्या संस्थेचे अध्यक्ष, आत्ताचे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर या संस्थेत एक दीर्घकाळ कामाचा माझा अनुभव, माझी तिकडची कामगिरी हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी मला एक दिवशी अचानक, म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी मला अचानक बोलावलं आणि सांगितलं की साठे, आज तुमच्याकडे आम्ही आजपासून मोठी जबाबदारी देण्याचं आम्ही ठरवतोय. तुमची त्याला अनुमती आहे ना? माझ्या दृष्टीने तो एक अचानक धक्का होता. म्हणजे एकदम अशी मोठी जबाबदारी आणि कुठच्या विषयाची किंवा कोणतं कार्य असं त्यांना विचारल्यावर त्यांनी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याला या मंडळाचा सभापती आणि त्याला राज्यमंत्री दर्जा आहे असं पद, असं काम तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो. तर तुमचा होकार आहे ना, तुम्ही आम्हाला कळवा. तर मी 2 मिनिटं स्तब्ध झालो आणि पण मी लगेच त्यांचीच आज्ञा म्हटल्यावर मी त्याला लगेच मान्यता दिली आणि असं 1 डिसेंबर 2022 पासून मी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचा सभापती म्हणून कार्यरत झालो. अशी माझी या सगळ्या मंडळात म्हणजे खादी या विषयात माझा प्रवेश हा असा. त्यामुळे या विषयाबद्दलचं जर सांगायचं झालं तर खादी आपण म्हटल्यावर महात्मा गांधी, खादी एवढंच माझं ज्ञान होतं. पण माझा स्वभाव किंवा माझ्यावर जे संस्कार आहेत, शिकवण आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. त्यामुळे एकदा आपल्याला कोणती जबाबदारी दिली, कोणती जबाबदारी आपण स्वीकारली की ती पूर्णत्वाला न्यायची, त्याची पूर्ण माहिती घ्यायची आणि त्याचा पूर्ण तपशिलासकट त्याच्यात पूर्ण स्वतःला झोकून द्यायचं. असं एकूण स्वभाव, असे संस्कार असल्यामुळे या सगळ्या मंडळाच्या कामात मी स्वतःला झोकून दिलं. आणि म्हटलं तर ही काही सरकारची नोकरी नाहीये, हे सभापती पद ही नोकरी नाहीये. ते एका अर्थाने हे तुमचं एक निष्ठापूर्वक करणारं तुमचं एक कार्य आहे. त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे.
त्यामुळे असं माझा खादी मंडळाकडे माझा प्रवेश झाला. वाव. अगदी सुंदर. म्हणजे थोडक्यामध्ये एक चांगली गोष्ट मी म्हणेन की बऱ्याच ठिकाणी पूर्वीच्या काळी दिसायचं, आताही काही प्रमाणात काही ठिकाणी दिसतं सुद्धा, की मंत्री सुद्धा स्वतःला समाजाचे सेवक मानायच्या ऐवजी समाजावर अधिकार गाजवू शकणारी व्यक्ती म्हणून मानायला लागतात आणि मग गडबड होते. आणि याच्या उलट तुम्हाला हा अधिकार असूनही तुम्ही अगदी विनम्रपणाने सांगताय की मी ही नोकरी करत नाही, मी ही सेवा करतोय. ही एक फार मोठी गोष्ट आहे. आणि आता आपण खादी ग्रामोद्योगकडे पाहूया की खादी म्हणजे महात्मा गांधी हे लोकांच्या डोक्यावर बिंबवलं गेलेलं आहे, फिंगर्स क्रॉस. पण खादी ग्रामोद्योग याच्यामध्ये खादी हा एक शब्द आहे, बाकीचा आहे शब्द ग्रामोद्योग. तर हे दोन्हीची सांगड खादी ग्रामोद्योग मंडळात कशी घातली जाते आणि सामान्य छोट्या उद्योजकांना त्याच्यातून कसा लाभ मिळू शकतो. एक तर असं आहे की महात्मा गांधींनी या खादीचा विषय हा पुढे नेला, हे म्हणजे कोणी मान्यच करेल की खादी विषयाला त्यांनी जी ऊर्जितावस्था आणली भारतात. कारण खादी विषयात एवढी ताकद होती, कारण आपला देश पारतंत्र्यात होता आणि त्यावेळेला लोकांना आर्थिक, आपण जे ब्रिटिशांचा जो आर्थिक गुलामगिरीत आपण एका दृष्टीने राहत होतो, त्यामुळे आर्थिक, जसं राजकीय स्वातंत्र्य महत्वाचं आहे तसं आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचं आहे. त्यामुळे ब्रिटिश काय करायचे की आपल्या इकडचाच कपडा घ्यायचे आणि तो तिकडे कच्चा माल घेऊन जायचे लंडनमध्ये किंवा ब्रिटनमध्ये आणि तिकडनंच तो आपल्याला पक्का माल डबल किमतीत आपल्याला विकायचे, दुप्पट किमतीत. त्यामुळे एका अर्थाने आर्थिक साम्राज्यवादच होता. त्यामुळे त्याला जी स्वदेशीची एकूण जी सगळी मुवमेंट होती किंवा स्वदेशीचा सगळा जो काळ होता, तर ह्या चरख्याने आणि या खादीने हा खूप मोठा एक सहभाग किंवा त्याचं एक योगदान स्वातंत्र्य चळवळीत हे खादी आणि स्वदेशीने त्यावेळेला दिलेलं होतं. आणि महात्मा गांधींचा एक मोठा सहभाग त्याच्यात होता, आपण मान्य करायला पाहिजे. त्यामुळे 1917 साली 1917-18 मध्ये त्यांनी या विषयाला हाताशी धरलं आणि अखिल भारतीय स्तरावर खादीची समिती स्थापन केली 1923-24 मध्ये. आणि मग अखिल भारतीय काँग्रेसचा ठराव करून घेतला या खादी विषयात. काँग्रेसने सुद्धा या स्वदेशी सगळ्या चळवळीत त्याला काँग्रेसचा एकमेव एक व्यासपीठ होतं स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेणार. त्यामुळे त्याच्या वतीने तो ठराव सुद्धा करून घेतला. त्यामुळे खादीने एक स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून, एक स्वदेशीचं प्रतीक म्हणून, जिथे कुठे जातपात पाळली जात नाही आणि मुख्यत्वे आर्थिक स्वावलंबन, म्हणजे गांधीजींची जी संकल्पना होती की भारतातली खेडी ही स्वयंपूर्ण झाली पाहिजे. भारत हा खेड्यांचा देश आहे, त्यामुळे त्या खेड्याच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करणं हे खरं खादीचं काम आहे. मी नंतर त्याची आणखी अशी फोड करतो की खादी, महात्मा गांधी म्हणायचे की खादी हा केवळ विचार नाहीये, खादी केवळ वस्त्र नाहीये, तो एक विचार आहे. पण मी त्या विचाराचा आणखीन पुढे सखोल अभ्यास केला. कारण खादी विषयाचं जर आपण इंग्रजी भाषेतलं आपण स्पेलिंग जर बघितलं तर त्याचं स्पेलिंग KHADI. या प्रत्येक ह्याला एक अर्थ आहे. जसं K स्टँड्स फॉर नॉलेज, बरोबर, म्हणजे A स्टँड्स फॉर ऑनेस्टी, म्हणजे ज्याला प्रामाणिकता आपल्याला म्हणता येईल. A फॉर अलर्टनेस, तुम्ही कायम सजग असलं पाहिजे आपल्या जीवनात. नंतर आहे D स्टँड्स फॉर डिसिप्लिन, म्हणजे अनुशासन. आणि I फॉर इंटेग्रिटी, तुला तुमची निष्ठा, प्रामाणिकता. त्यामुळे दॅट इज खादी. म्हणजे खादी केवळ वस्त्र नाहीये, तो विचार आहेच. आणि या सगळ्या मूल्यांचं आपल्या सगळ्या जीवनात, व्यवहारात उतरवलं, दॅट इज खादी. त्यामुळे हे स्पिरिट आपण महात्मा गांधीजींनी हाच एक विचार केला होता. आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चरखा किंवा एकूण सूत कापताना सुद्धा आपलं एक मन केंद्रित होतं, जरा कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. त्यामुळे तो अध्यात्माशी जो जोडलेला होता खादीचा विषय, तेव्हा ती महात्मा गांधींची मूळ संकल्पना होती. आणि शेवटी या देशात जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होऊन देणं
कारण आपण खादी म्हटल्यावर तुमच्या कापसाच्या उत्पादनापासून तुमचा अगदी कपडा वस्त्र तयार होईपर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या. मग त्याला बाजारपेठ सुद्धा आली. मग गावातले जे 12 बलुतेदार आहेत यांचंही एकमेकांशी सांगड घालून गावातच ग्रामोद्योग उभे व्हावे, ही गांधींची संकल्पना होती. स्वातंत्र्यानंतर या विषयाला थोडासा खंड पडला, कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे स्वदेशीचं जे स्पिरिट होतं, ते स्वातंत्र्य मिळवण्याची जी भावना होती, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ती थोडीशी मागे पडली. पण त्याचा मागचा जो भाव होता, हा भाव अत्यंत तो जागृत राहिला. आणि तत्कालीन केंद्र सरकारने 1957 साली केंद्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोग सुरू केला. आणि मग या विषयाला गती देण्यासाठी, ग्रामोद्योग विषयाला गती देण्यासाठी केंद्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोग सुरू केला. आणि हळूहळू प्रत्येक राज्यात ही खादीची बोर्ड, खादी मंडळं तयार झाली. जसं महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ याची स्थापना 11 एप्रिल 1960 साली झाली. या राज्याची जेव्हा आपलं महाराष्ट्र स्वतंत्र झाला, एक प्रदेश झाला, त्याच काळात 60 ते 62च्या काळात या सगळ्याची विधिवत स्थापना झाली. आणि आता आमच्या खादी मंडळात सुद्धा महाराष्ट्रात जवळजवळ 65 वर्ष आम्ही काम करतोय. त्यामुळे हे खादी विषयाची ही पृष्ठभूमी आहे किंवा या मंडळाची पृष्ठभूमी आहे. त्यामुळे याचं मुख्य काम तेच आहे की ग्रामीण भागातल्या युवक असेल, महिला असतील, या बेरोजगार आपण म्हणू, अशा सर्वांना एक स्वयंरोजगार उपलब्ध करून देणं, हे खरं खादी मंडळाचं मुख्य काम आहे. ग्राम विकासाला चालना देणं. आणि आमची घोषणा तीच आहे की आपले हात आणि आमची साथ, ही आमची घोषणा आहे. आणखीन थोडं तुम्हाला तपशिलात सांगायचं झालं तर 20 पागे, आज आपल्याला माहिती आहे की पागे योजना म्हणून महाराष्ट्रात एकेकाळी रोजगार हमी योजना ज्यांनी सुरू केली, 20 पागे या आमच्या मंडळाचे 16-17 वर्ष हे सभापती होते. बाळासाहेब भारद्यांसारखी ज्येष्ठ व्यक्ती याची सभापती होते. सुरुभाऊ लिमय होते, प्रभाकर कुंटे होते, शांताराम बापू करमळकर होते. तेव्हा अशा सगळ्या थोर मंडळींच्या ह्याच्यात माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला संधी मिळाली, माझं भाग्य समजते. आणि खरंच शेवटी लोकांचं आर्थिक प्रगती म्हणतो, आर्थिक उन्नयन म्हणतो, हे महत्वाचं आहे. कारण अर्थ असल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकणार नाही. आता तो पैसा आहे तो चांगल्या मार्गानेच मिळाला पाहिजे, योग्य मार्गानेच मिळवला पाहिजे मनुष्याने. आमचे दीनदयाळ उपाध्याय नेहमी सांगायचे की अर्थ का प्रभाव भी नहीं होना चाहिए और अर्थ का अभाव भी नहीं होना चाहिए. त्यामुळे जे आपल्या जीवनाला आवश्यक आहे, हे जीवनाला आवश्यक असलेलं धन, अर्थार्जन, हे प्रत्येक मनुष्याने मिळवलं पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे, हे तर आवश्यकच आहे. आणि त्याला हे खादी आणि ग्रामोद्योग मंडळ आहे, हे सगळं मोठ्या प्रमाणात मदत करते. त्यामुळे 20 पाग्यांसारखी थोर मंडळी, या सगळ्या नेतृत्व ज्याला आपण म्हणू मंडळाला, हे पाग्यांचं नेतृत्व लाभलं होतं, ज्यांनी या मंडळाला आकार उकार दिला. आणि जी पागे योजना, रोजगार हमी योजना जी आपण म्हणतो, हीच रोजगार हमी योजना आज केंद्रात मनरेगा नावाने चालू आहे. किंवा जी कारागीर रोजगार हमी योजना इथे महाराष्ट्रात जी झाली, आज आपल्या प्रधानमंत्र्यांनी गेल्या 3 वर्षांपासून जी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना केली, जे ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली आहे, ही ग्रामीण कारागीर योजनेचंच एक विस्तारित स्वरूप. त्यामुळे हे सगळं मंडळाचं मला असं वाटतं एक योगदान आहे असं मला वाटतं. खूप चांगली माहिती दिलीत तुम्ही, कारण या गोष्टी खरंच सामान्य लोकांना माहीतच नव्हत्या. आणि आता मला आणखीन एक गोष्ट सांगा की बऱ्याच वेळेला आता फॉर एक्झाम्पल महिला उद्योजिका यांचं काय होतं की भाजीपोळी केली आणि भाजीपोळीचे डबे दिले म्हणजे या उद्योजिका झाल्या असं त्यांना वाटतं. आणि मग त्या म्हणतात आमचं क्लाउड किचन आहे. आता क्लाउड किचन म्हणजे भाजीपोळीचे डबे देणं असं असतं, असं त्यांचं प्रामाणिक मत असतं. तर अशा परिस्थितीमध्ये या छोट्या उद्योजकांना खादी ग्रामोद्योग मंडळाकडून कशा प्रकारचा सहाय्य, मदत, प्रशिक्षण हे मिळू शकतं आणि ते ह्याच्या मदतीने कसे सक्षम होऊ शकतात? अगदी तुमचा योग्य प्रश्न आहे. आणि त्या विषयासाठीच खादी आणि ग्रामोद्योग मंडळ कटिबद्ध आहे. त्यामुळे आम्ही काही ज्या योजनांची कार्यवाही करतो, ज्या राबवतो उद्योग सुरू करण्यासाठीच, त्याची थोडक्यात आपल्या पुढे माहिती देतो. एक 4 प्रकारच्या योजना खादी मंडळाच्या मार्फत
आम्ही राबवतो. त्यातल्या 3 योजना या केंद्र आणि राज्य सरकारच्या आहेत आणि एक आमची स्वतःची म्हणजे राज्य सरकारची, पण आम्ही ती स्वतः हातात घेतलेली आहे. बाकी 3 योजनांची आम्ही कार्यवाही करतो. त्यातली सर्वात पहिली योजना आहे ती प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, ज्याला इंग्रजीत PMGP म्हणतात, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. ही योजना 2008 पासून सुरू झाली आणि या योजनेची कार्यवाही महाराष्ट्रात आपण करतो किंवा सगळीच खादी मंडळ त्या राज्यात करतात. आता त्याच्यात कोणीही सहभाग घेऊ शकतं. त्याच्यात प्रत्येक 3-4 अटी आहेत. एक आहे ती 18 वर्षांवरील व्यक्ती असावी, नंतर त्याला उत्पन्नाची मर्यादा अजिबात लागू नाहीये, शिक्षण कमीत कमी 8वी पास हवं. त्यामुळे यातल्या एक 3-4 छोट्या निकष आहेत. आणि स्वयंसहायता बचत गट असतात जे महिलांचे, हे सुद्धा त्याच्यासाठी पात्र आहेत. त्यांना सुद्धा आपण हे देतो, अनुदान देतो किंवा कर्ज देतो. त्यामुळे या योजनेअंतर्गत आपण 50 लाखापर्यंत आपण कर्ज देतो आणि त्याच्यात 25 ते 35% अनुदान आहे. महिलांना तर ज्या महिला आहेत त्यांना कोणती जातीची अट नाही, त्या सरसकट महिलांना त्याच्यात 25% ते 35% अनुदान आहे. आणि जे अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, अल्पसंख्याक आहेत, यांच्यासाठी सुद्धा याच्यात कर्जामध्ये सबसिडी ज्याला आपण म्हणतो अनुदान आहे. आणि त्याच्यात तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करू शकता. त्याच्यात ते फक्त 1-2-3 व्यवसाय आपण सोडले, जसं तुम्ही प्रत्यक्ष शेती करू शकत नाही कारण शेतीला वेगळा विभाग आहे. नंतर पशुपालन, तुम्ही गोपालन किंवा बकरींचं पालन, कुक्कुट पालन याच्यासाठी अनुदान द्यायचं कारण पशुपालन हा वेगळा सरकारचा विभाग आहे. तिसरा आहे तो खाटीकखाना नाही. आणि चौथा आहे तो दारूचा खाटीकखाना. आणि चौथा आहे तो दारूचा व्यवसाय. असे खाटीकखाना. त्यामुळे खाटीकखान्याला अनुदान नाही, हे कर्ज नाही, दारूचा व्यवसाय नाही. बरोबर आहे, कारण ते दोन्ही आपल्या अहिंसेमध्ये बसतच नाहीत. बरोबर. आणि सभ्यपणातही बसत नाहीत तसं म्हटलं. ही 4 क्षेत्र सोडली तर तुम्ही ज्याला इंग्रजी स्काय द लिमिट म्हणतात, कुठचंही स्टार्टअप सुरू करा, त्याला खादी मंडळाकडनं अनुदान दिलं म्हणजे हे कर्ज मिळून दिलं जातं. आणि एकदा तुमचं म्हणजे त्याच्यात गृहोपयोगी वस्तू आहेत, तुमची नवीन तुम्हाला उत्पादन करायचं ते आहे, कोणतंही तुम्हाला हे 4 सोडल्यावर स्कायच द लिमिट. त्यामुळे आमच्या प्रत्येक जिल्ह्यात आमची खादी मंडळाची कार्यालय आहेत. महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमची खादी मंडळाची कार्यालय आहेत. त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज तुम्ही भरू शकता, तुमचा प्रस्ताव देऊ शकता आणि मग त्याची छाननी घेऊन बँकांच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज उपलब्ध होतं. आणि नंतर तुम्ही जे उत्पादन करता ते उत्पादन आम्ही या महाखादी या ब्रँड अंतर्गत आम्ही तुम्हाला आणतो. आणि मग ते उत्पादन तुम्ही आमची प्रदर्शनं जी लागतात किंवा खादीची कोणती दुकानं आहेत या दुकानात तुम्ही औपचारिकपणे ते विकू शकतात. म्हणजे तुम्हाला एक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक संधी मिळते. अशा प्रकारे विचारू तुम्हाला याच्यामध्ये हे जे तुम्ही सांगितलं ते फॉर्म ऑनलाईन भरता येतात. आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये आपण ही लिंक देऊया. नक्की देऊ. आणि एवढंच नव्हे तर आपण ही लिंक आपल्या या व्हिडिओमध्ये पण स्क्रोल करूया लोकांना दाखवायला, जेणेकरून लोक त्या स्क्रीन लिंक वरून जास्तीत जास्त छोटे उद्योजक हे फॉर्म भरतील आणि महाखादीकडे येतील. काय वाटतं? लिंक सांगितली तर चालेल का? हो, लिंक सांगा ना. याची एक वेबसाईट आहे आपली. ती वेबसाईट आपण कोणीही त्या वेबसाईटला जाऊन आपल्याला हे करता येईल. ही वेबसाईट सांगतो www. KVIC online .gov.in असा त्याचा वेबसाईटचा हे आहे. KVIC online KVIC.online का KVIC ऑनलाईन? KVIC ऑनलाईन एक शब्द आहे. ओके, KVIC online.gov.in ही वेबसाईट आहे. याच्यावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त त्याच्यात महाराष्ट्रातले जे आहेत त्यांनी एकच लक्षात घेतलं पाहिजे की फॉर्म भरल्यानंतर त्याच्यात 2 पर्याय येतात. एक KVIC किंवा KVIB. KVIB म्हणजे ते आमचं बोर्ड
हो. खादी अँड विलेज इंडस्ट्रीज बोर्ड, तर KVIB वर महाराष्ट्रातल्या सगळ्या लाभार्थी ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी KVIB ला मार्क करावं, तर ते आम्ही करतो. KVIC केलं तर केंद्रात जाईल, मग त्याला आम्ही नाही काय करू शकणार. KVIC हे पोर्टल जरी असलं तरी त्याच्या आतमध्ये KVIB वरती भरायचे, म्हणजे महाराष्ट्रातल्या करता येईल. ते प्रपत्र भराल त्यावेळेला हे 2 पर्याय येतात. हा, त्यावेळेला KVIB वर तुम्ही जायचं. ओके. म्हणजे मग ती एजन्सी आम्ही होतो सरकारची. मग आमच्या जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तुम्हाला कर्ज मिळवून द्यायला पूर्ण मदत करेल. ओके. असा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आणखी एक विचारित मी की हे करताना व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लोकांची मूळ बॅकग्राऊंड काय असावी लागते? नाही, मी म्हटलं ना बॅकग्राऊंड त्याला फक्त 3-4 निकष आहेत. या निकषात तो बसत असेल, बाकी आधार कार्ड वगैरे सगळं त्याचं जर असेल, आणि बँक मॅनेजर एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या व्यवसायाची पूर्ण माहिती त्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्याकडे तो एक पूर्ण प्रस्ताव पाहिजे, त्याला व्हिजन पाहिजे की मला काय करायचंय. बरोबर. मग आपण ते मिळवून द्यायला त्याला सहज मदत होईल. त्यामुळे जसं हा PMAGP आहे तसा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असाच आपल्या राज्याने 2019 पासून सुरू केलं. ओके. आणि त्याच्यात आपण म्हटले की 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध यातनं व्हावा असं आपल्या मुख्यमंत्र्यांचं उद्दिष्ट आहे. फक्त याला वयाची मर्यादा 45 आहे. PMAGP मध्ये वयाची मर्यादा नाहीये. वयाची मर्यादा नाहीये. PMAGP मध्ये वयाची मर्यादा नाही, पण याला मात्र वयाची मर्यादा आहे. 75 वर्षाच्या माणसांनी सुद्धा व्यवसाय करायचं म्हटलं तर करता येईल. अरे वा, किती चांगलं. पण आपल्या राज्याने त्याला मर्यादा घातलेली आहे आणि 10वी पर्यंत शिक्षण असं त्याला म्हटलेलं. ओके, पण वयाची मर्यादा नाहीये, शिक्षणाची आहे. वयाची मर्यादा आहे 45 आपल्या राज्यात. मुख्य आपल्या राज्याची योजना, हीच योजना आपल्या राज्याची. ओके. आणि KVIC मध्ये ती वयाची पण नाहीये. KVIC मध्ये वयाचं बंधन नाही, फक्त 18 वर्ष पूर्ण पाहिजे. ओके. ओके. इथेही 18 वर्ष पूर्ण पाहिजेत, पण वयोमर्यादा 45. हा, असं बाकी सगळं तेच आहे. 25 ते 35% तुम्हाला सबसिडी मिळेल. आणि आतापर्यंत कसं होतं, आतापर्यंत केवळ ग्रामीण भागात आपण हे उपलब्ध करून देत होतो. आता शहरी भागातल्या लोकांना सुद्धा आपण ही योजना आपण देऊ शकतो. खरं म्हणजे शहरी भागात म्हणाल ना तर आता लोक इतके नोकऱ्या करणारी मंडळी वाढलेली आहे की त्याच्यामुळे फूड इंडस्ट्री याची खेड्यांमध्ये जेवढी गरज नाही तेवढी शहरात निर्माण झालेली आहे. आणखी एक याच्यात एक सांगतो मी की या मगाशी मी शेती आणि पशुपालनाला मिळणार नाही पैसे असं म्हटलं, पण मला प्रक्रिया ज्याला करायची म्हणजे प्रोसेसिंग युनिट म्हणतात, त्याच्यासाठी त्यात तरतूद आहे. ओके. 20 लाख म्हणजे तुम्ही गाई पाळता येणार नाही पण दुधाचं पनीर करता येईल. एक्झॅक्टली. किंवा तुम्हाला आंब्याची शेती करता येणार नाही पण आमरसापासूनचे पदार्थ करता येतील. किंवा तुम्हाला नारळाची शेती करता येणार नाही पण नारळाचे पदार्थ तुम्हाला वड्या फिड्या असं ते तुम्हाला सगळं करता येईल. त्यामुळे त्याला प्रावधान आहे. काजूची शेती करता येणार नाही पण काजूगरापासून किंवा तुम्हाला आणि काही करायचंय, बर्फी बिर्फी करायची, त्याच्यासाठी आहे. त्यामुळे हा एक त्यातला आणखी चांगला विषय. तिसरी आमची योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना. आता मगाशी मी त्याचा उल्लेख केला, 12 बलुतेदार जे आपले सगळे ग्रामीण भागातले कारागीर आहेत, कुंभार, लोहार, सुतार, या सगळ्या कला आज अस्तंगत होत चालल्या. माती कला, तर या सगळ्या कला अस्तंगत होत चालल्या. इव्हन आपण कुलूप बनवणारे सुद्धा आज कौशल्य आहे. कुलूप किल्ली बनवणारे, कुलूप किल्ली. अरे बापरे, ते संपत चाललंय. ती सुद्धा एक कौशल्य आहे ते. तर या सगळ्या असे 18 प्रकारचे हे सगळे ट्रेड्स ज्याला आपण म्हणू, हे या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेत आहे. आणि ही सुद्धा खूप चांगली योजना आहे. त्यामुळे या योजनेत सुद्धा आपल्याला सहभागी लोकांना होता येईल. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात हे करता येईल. मग अशी मी CMAGP चा उल्लेख केला, त्या CMAGP च्या पोर्टलचं हे लिहून घ्या. www. CMAGP एकच शब्द आहे.
CMEGP. www dot C for cat, CME, Chief Minister, E for elephant, CME. CMEGP, G for Goa, P for P for parrot. P for parrot. www dot CMEGP dot gov.in. ओके. आणि हे CMEGP म्हणजे नक्की काय? चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. ओके. मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. रोजगार योजना तुम्ही म्हणालात ते 10 लाख लोकांना नोकऱ्या रोजगार देणे. दुसरं चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. वाव. आता तिसरी योजना आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना. ओके. या योजनेत सुद्धा ज्यांना सहभागी व्हायचंय त्यांना येईल आमच्याशी संपर्क करून. ओके. आणि चौथी महत्वाची, आता त्याचंही सांगतो वेबसाईट, www डॉट pmvishwakarma.gov.in. pmvishwakarma.gov.in. चौथी महत्वाची योजना आहे ती आमची मध केंद्र योजना. मध हनी, ही मध केंद्र योजना ही अत्यंत महत्वाची आहे. कारण आपल्याला माहिती आहे की कृषी मधाच्या योजनेवर आपल्याला एक अजून कम्प्लीट वेगळा पॉडकास्ट करायचा आहे. मी फक्त या योजनेची माहिती देतो मी, आपण प्रत्यक्षात बोलू. कारण ही मध केंद्र योजना ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. कारण मधमाशा पृथ्वीचं पर्यावरणाचं संरक्षण करणारे असतात. त्यामुळे मधमाशी पालन हा व्यवसाय अत्यंत किफायतशीर, ज्याच्यात फार भांडवल लागत नाही. बरोबर. आणि जो पर्यावरणाला पूरक आहे असा व्यवसाय अधिकाधिक लोकांनी सुरू करावा. त्याच्यासाठी आमची मध केंद्र योजना आहे. तर त्याच्यात 50% अनुदान आम्ही देतो. आणि त्याच्यात 10 दिवसांचं निशुल्क प्रशिक्षण आहे. आणि जाताना 5 मधपेट्या त्या यांनी विकत घ्याव्यात. त्याचे केवळ 10,000 रुपये भरायला लागतात. 10,000 रुपये आम्ही मंडळाकडून देतो. तर अशी 50% अनुदानावर आधारित ही मध केंद्र योजना आहे. याच्यात 18 वर्षावरील वय पाहिजे आणि 10वी पास पाहिजे. आणि कुठेही हे करू शकतात. नाही, मधमाशी पालन कुठेही करता येईल. फक्त त्याचं प्रशिक्षण हे मध संचालनालय आमचं महाबळेश्वरला आहे. तिथे ते प्रशिक्षण 10 दिवसांचं घ्यायला लागतं. पण आता आम्ही सर्वांनाच महाबळेश्वरला येणं शक्य नाहीये. त्यामुळे आम्ही त्या जिल्ह्यात सुद्धा सुरू करण्याचा आता विचार आहे. आम्ही सुरू करतोय. तर त्याचाही जो मेल आयडी आहे तो लिहून घ्या. डायरेक्टर बीज, डायरेक्टर GIRECTOR बीज म्हणजे मधमाशी बीज BEES @gmail.com. ओके. डायरेक्टर बीज @gmail.com. आणि माझाही दूरध्वनी क्रमांक सर्वांना मी देईन. कोणाला असेल माझ्याशी थेट संपर्क करू शकतात कोणत्याही विषयात. तो मी तुम्हाला शेवटी सांगेन. त्यामुळे हे खादी मंडळाच्या सगळ्या योजना आणि खादी मंडळ हे मुख्यत्वे काम करतो. म्हणजे मुख्यत्वे ग्रामीण भागातल्या नगरात ग्रामीण भागातले लोंढे सगळे शहरांकडे येत आहेत. त्यामुळे त्याचा मुख्य उद्देश आहे की ग्रामीण भागातच लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण कटिबद्ध. मग आता याच्याचमुळे आपण आता लोकांना अपील करू की ह्या खादी ग्रामोद्योगच्या योजना घ्या आणि आपल्या गावात जाऊन धंदा करा आणि भारताला समृद्ध करा, महाराष्ट्राला समृद्ध करा. आणखीन एक मला असं आवाहन करायचं वाटतं लोकांना की खादी वापरणं म्हणजे खादीची वस्त्र तर आपण वापरायलाच पाहिजे. म्हणजे आपल्या प्रधानमंत्र्यांनी 2014 सालापासून खादी विषयाला एक वेगळं त्यांनी एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळे आधी आपला जो घोषणा होती ती खादी फॉर नेशन, नंतर मग ती झाली खादी फॉर फॅशन, आणि आता प्रधानमंत्री म्हणतात आताचा जो फेज आहे तो खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे हे आपण घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे
खरेदी केली पाहिजे, तरच ती खादीला प्रतिष्ठा प्राप्त होईल. अगदी त्यामुळे खरं. आज असं म्हणजे सर्वांनी किमान खादीचा रुमाल वापरायला सुरुवात करा. प्रत्येकाने रुमालापासून सुरुवात करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी जॅकेट वापरा, हो. ड्रेस मटेरियल घ्या, साडी घ्या. आपल्या अगदी. आपल्या घरात असलेली उशांचे अब्रे खादीचे करा. खादीचा बेडशीट आपण वापरू शकतो. आपण खादीचा पंच आंघोळीला वापरू शकतो. हो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी खादी वापरणं म्हणजे आहे. अगदी त्यामुळे हे वापरता येईल. सगळं लोकांना माझं आव्हान आहे. दुसरं असं की प्रधानमंत्र्यांनी आणखीन एक घोषणा केली की 2014 साली ते म्हणाले की स्टार्टअप इंडिया, हा नंतर म्हणाले स्टँडअप इंडिया, हा मग म्हणाले मेक इन इंडिया, हा आणि मग त्यांनी आत्मनिर्भर भारत, विकसित हो. भारत अशा सगळ्या घोषणा केल्या. हो त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की जे आपल्या देशात उगवतं, हा. ते आपल्या देशात पिकतं, जे देशातले आपले उद्योजक तयार करतात, हम्म. ते आपण अधिकाधिक वापरलं पाहिजे. तर भारत हा एका अर्थाने आपला विकसित भारत किंवा आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. त्यामुळे ही ती सगळ्या खादी मागची संकल्पना आहे. अगदी सुंदर. आणि ही तुम्ही इतकी मस्त माहिती दिलीत आज, त्याच्यामुळे त्याच्याकरता खूप धन्यवाद आपले. आणि आपण मधपालनाकरता पुन्हा एक पॉडकास्ट करणार आहोत. मात्र नक्की नक्की मी माझा आपण एकेका योजनेकरता पण एक एक करू शकतो तुम्हाला वेळ असेल. हो, मला आवडेल. आमचं फोर्टला कार्यालय आहे हो. खादी ग्रामोद्योग मंडळाचं. हा. तेव्हा कोणी इथे भेटायला येऊ शकतात. हा. सोमवार ते शुक्रवार वेळात तेव्हा येऊ शकतात, कोणाला आणखी माहिती पाहिजे असेल तर. आणि ह्या कार्यालयाचा पत्ता आणि या सगळ्या लिंक्स आपण कॉमेंट्स मध्ये लोकांना देणार आहोत. कॉमेंट्स हो. मध्ये असतील की त्या क्लिकेबल असतील की त्या क्लिक करतील आणि त्यांना मिळतील डिटेल. जरूर. धन्यवाद. धन्यवाद. यशस्विता अलगद देई, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरजी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरु किल्ली. अशी ही यशाची गुरु किल्ली. www.pmvishwakarma.gov.in PM विश्वकर्मा.gov.in